नमस्कार सख्यांनो, मी नैना सोलापूरकर. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. चला तर आज रेसिपीमध्ये आपण बघणार आहोत ही शिळ्या भातापासून मी आता तुम्हाला एक युनिक अशी रेसिपी दाखवणार आहे. युनिक म्हणजे काय, तर या शिळ्या भातापासून मी तुम्हाला आज हातावरचे थालीपीठ करून दाखवणार आहे. एकदम टेस्टी आणि उत्तम असा नाश्ता. हे शिळा म्हणजे शिळा रात्रीचा भात नाही, हा सकाळचा भात राहिलेला आहे. सकाळच्या भाताला मी संध्याकाळी तुम्हाला थालीपीठ करून दाखवणार आहे. चला तर आता मी तुम्हाला रेसिपी दाखवते. शिळ्या भातापासून आपण तुम्हाला रेसिपी दाखवणार आहे. आता हा आहे आमचा शिळा भात. शिळा भात म्हणजे हा आहे अर्धी वाटी. तर अर्धी वाटी मी इथे ज्वारीचं पीठ, अर्धी वाटी गव्हाचं पीठ आणि पाव वाटी बेसन पीठ, इथे कोथिंबीर चिरून घेतलेली आहे, इथे कांदा चिरून घेतलेला आहे, याच्यामध्ये मी लसूण आणि मिरची टाकलेली आहे आणि याच्यामध्ये मी थोडंसं जिरे ॲड करणार आहे आणि हे मिक्सरला मी बारीक करून घेणार आहे. आता तुम्हाला मी रेसिपी दाखवते, तुम्ही आता कंटिन्यू बघत राहा, तरच तुम्हाला शिळ्या भाताचा उपयोग कसा करता येईल, कशा प्रकारे करता येईल ते तुम्हाला समजेल. चला तर आता रेसिपीला मी सुरुवात करत आहे. तुम्ही बघतच असाल. तर पहिल्यांदा मी इथे ज्वारीचे पीठ टाकून घेत आहे. लक्षात ठेवायचे, जेवढा भात आहे तेवढेच वाटी आपल्याला गव्हाचे पीठ आणि ज्वारीचे पीठ मी घेतलेलं आहे. आणि हा आपला शिळा राहिलेला थोडा भात आणि हे आपलं थोडंसं बेसन पीठ आणि हे आपला कांदा. कांद्याऐवजी तुम्ही कोबीसुद्धा ह्याच्यामध्ये ॲड करू शकता किंवा कोबी आणि कांदासुद्धा ॲड केला तरी टेस्ट खूप छान लागते, अगदी मंचुरियनसारखी. तर इथे आपण चवीनुसार मीठ टाकणार आहोत. इथे मी थोडीशी हळद ॲड करत आहे. थोडीशी लाल चटणी मी अर्धा चमचा टाकत आहे, जेणेकरून झणझणीत आणि छान चव लागावं म्हणून तिखट. आणि याच्यामध्ये मी मिरची आणि लसूण जिरे बारीक करून घेतलेलं, याच्यामध्ये मी पाणी इथं ओतून घेत आहे. आता मी हे मिश्रण सगळं हाताने एकजीव कालवून घेणार आहे, जेणेकरून थालीपीठ आपलं हातावर करता येईल. ह्या पद्धतीने मी थालीपीठ आपण धपाटे जसं करतो ना, त्या टाईपच हे पीठ मी मळून घेणार आहे, भाकरीसारखं. हे बघा मी इथे मळून घेत आहे असं. आता तुम्ही बघतच असाल. आता यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी लागणार आहे, तर यामध्ये मी थोडंसं पाणी टाकून मी आता ते छानसं असं मळून घेणार आहे. तर अशा पद्धतीने मी याच्यामध्ये पाणी थोडं ॲड करून घेत आहे, की आपल्याला जसे आपण भाकरीला पीठ मळतो त्याच टाईप आपल्याला मळून घ्यायचं आहे. आपल्याला भात हा ह्याच्यामध्ये चुरून घ्यायचा आहे छान. आता ही भाताची जे थालीपीठ आहे ते एकदम खुसखुशीत आणि चवदार लागणार आहे आपल्याला. आपण म्हणतो ना, कडक होण्यासाठी भजीमध्ये पण तांदळाचं पीठ घालायचं, तर एकदा भाताचं पण थालीपीठ करून तुम्ही बघा, खूप छान लागेल. तर अशा पद्धतीने बघा मी भाकरीसारखं हे पीठ मी इथे मळून घेतलेलं आहे. तर बघा मी इथे थोडंसं पाणी घेतलेलं आहे लावायला. इथे थोडासा मी उंडा घेत आहे आणि आपल्याला हे आता हातावरच थापायचं आहे. तुम्ही कापडावरही थापू शकता, पण हे हातावर थापलेलं जरा छान जशी चव लागते. असे छोटे छोटे मी हे थालीपीठं करून घेत आहे. हे बघा, हे अशा प्रकारे मी थालीपीठं सगळे एक एक करून मी घेत आहे. आता तव्यामध्ये तर मी तेल टाकून घेतलेले आहे थोडे. आता एक एक करून याच्यामध्ये मी असं हातावरती करून हे थालीपीठ मी याच्यावर असे टाकणार आहे. हे बघा, अशा पद्धतीने मी आपल्याला जसं जेवढं हवं आहे तेवढा आपण गोळा घेणार आहे आणि असं पाण्याचा हात घ्यायचा आणि असं पट थापायचं. खूप छान असं थापलं जातं आणि हे थालीपीठ आपल्याला असं छान मीडियम आकाराचे आपल्याला करून घ्यायचं आहे. हे मोडत नाही, काय नाही. जर प्रमाण व्यवस्थित असेल तर हे थालीपीठ मोडणार नाही, काही नाही. खूप छान बघा थालीपीठ इथे मी केलेलं आहे. तुम्ही इथे पाहू शकता मी ते थालीपीठ कशा प्रकारे केलेले आहेत. हे बघा, आपण हे पहिलं टाकलेलं थालीपीठ आहे. खूप छान असं कडक आणि क्रिस्पी झालेलं आहे हे थालीपीठ आणि कलर खूप मस्त आलेला आहे. अशा प्रकारे मी सगळे थालीपीठ इथे मी पलटून घेणार आहे. तुम्ही कापडावर सुद्धा करू शकता, कारण मला हे हातावरच केलेलं आवडतं. आणि हे थालीपीठ तुम्ही सॉससोबत किंवा दहीसोबत खाऊ शकता, खूप छान लागते. किंवा तुम्ही खोबऱ्याची चटणीसुद्धा करू शकता. इथे मी सकाळी उत्तप्प्याची रेसिपी टाकली होती बघा, ती तुम्ही जाऊन बघा. त्याची थोडीशी माझी खोबऱ्याची चटणी उरलेली आहे,
त्याबरोबरच आम्ही हे थालीपीठ खाणार आहोत आता. तुम्ही बघा आता खूप छान टेस्टी आणि यम्मी लागते, सगळ्यांना खूप आवडेल. तर अशा प्रकारे हे थालीपीठ आपले आता खूप छान असे भाजून झालेले आहेत, लाल आणि हे छान असं तुम्ही बघा. हे खूप छान लागतात, कडक क्रिस्पी. तुम्हाला म्हणेन तसं तुम्ही त्याला खाऊ शकता किंवा तसेही खाल्लं तरी खूप छान टेस्ट आहे ह्याची. आणि इथे हे तयार होईपर्यंत मी इथे करून घेतलेले आहेत बघा. या प्रकारे तुम्ही असं करा, जेणेकरून आपलं अन्नही वाया जाणार नाही आणि काही नाही. तर अशा पद्धतीने आपल्याला हे तांदळाचे थालीपीठ हातावरचे ही रेसिपी तयार झालेली आहे. हे दह्यासोबतही खूप छान लागते. पुन्हा एकदा सांगते, दह्यासोबतही खूप छान लागते आणि अशीच नुसती खायलासुद्धा खूप छान लागते. तुम्ही पाहू शकता किती छान असे टेस्ट झालेले आहे. याच्यामध्ये शिजलेलं पण आहे. मेन म्हणजे हे आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे आणि चटणीसोबतही खायचं आहे. माझी सकाळी मी टाकलेलं आहे बघा रेसिपी, आजच सकाळी टाकलेली आहे, रवा उत्तप्पा म्हणून. त्याचीच ही चटणी आहे, ती पण तुम्ही रेसिपी तुम्ही पाहू शकता. तो पण उत्तम नाश्ता आहे आणि पौष्टिक नाश्ता आहे, हेल्दी. आणि हा सुद्धा नाश्ता खूप छान आहे आणि झटपट होण्यासारखा आहे. नुसतंच धपाटं करण्यापेक्षा तांदळाचे थालीपीठ म्हणून तुम्ही करू शकता. चला तर मग कशी आवडली तुम्हाला रेसिपी नक्की मला सबस्क्राईब करा आणि कोणते व्हिडिओ अजून तुम्हाला बघायला आवडतील ते तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा. चला तर मग धन्यवाद सगळ्यांना, व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.